ऑपरेटरला कळलं पाहिजे की कुठल्या वेळेला मी विशेष किती वेळात द्यायचे. त्यामुळे खरं म्हणजे मी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तीनच शब्द म्हटले असते तर ते योग्य झालं असतं. कारण हा प्रसंग भाषणाचा नाही, तरी एका मिनिटामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. पहिली गोष्ट म्हणजे इथे जे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी जे एवढं यश मिळवलेलं आहे, तर यश मिळालं, आता पुढे काय असा एक प्रश्न माझ्या डोक्यात होता. म्हणजे हे विद्यार्थी पुढे काय करणार आहे, तर त्यांना भाषण न देता मी एवढंच सांगू शकेल की इथं स्टेजवर बसलेली प्रत्येक व्यक्ती आहे ना, ते पुस्तक आहे. आणि तुम्ही जर थोडं ऑब्झर्व केलं असेल, काही माहिती असेल, बायोटाही ऐकलं असेल, तर फॉलो द्या, एवढंच मी म्हणेन. म्हणजे इथं एक प्रिन्सिपल बसलेली आहे. मी आलो त्यावेळी पळ सर उभे होते आणि ती होते. मी त्याला की रिटायर केव्हा होणार, तर ती म्हणाली 2 महिन्यांनी. म्हटलं एवढ्या चिरतरुण प्रिन्सिपलना इन्स्टिट्यूशन काय गिफ्ट देईल. आणि इथं आल्यानंतर मला असं वाटलं गिफ्ट हॅज बीन ऑलरेडी गिव्हन. आज जो रिझल्ट देतो याच्यापेक्षा मोठं आणि गिफ्ट तुला काही दिलं जाणार नाही. चिरतरुण म्हणजे तिनं प्रिन्सिपलची प्रत्येक ओळख करून दिली. मला जर केव्हा पुढे चान्स मिळाला तर चिरतरुण प्रिन्सिपल कसा असतो त्याचं उदाहरण परुळकर बसलेला आहे. तुम्हाला कोणाला माहीत नसलेले एक त्यांचा गुण मला माहिती आहे, ते उद्योजक वगैरे आहे. पण विद्यार्थ्यासाठी मी सांगतोय, भाषण न करता हे बघून कुठलंही एवढंसं जरी भाषण असेल तरी त्याचे प्रचंड अभ्यास करून योग्य शब्दामध्ये ते मांडणं. आज तुम्ही बघितलं असेल की सारी ओळख करून द्यायची होती, पण त्यांनी किती अभ्यास करून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असा अभ्यास करण्याची वृत्ती. जीवनामध्ये तुम्ही उद्योजक व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द नाही. कारण म्हणजे व्यासपीठावर 2 दीपक आहेत, एक दीपक आणि एक प्रदीप. थांबायचं नाही. 1 डिग्री मिळाल्यानंतर एक कुठेतरी पुढे पुढे जात राहायचं. पुस्तक वाचण्याची गरज नाही, नुसतं बघून तुम्ही यांच्याकडे म्हणजे त्यांनी काय काय केलेलं आहे मला वेळ नाही सांगायला. इथं तुम्हाला रुपेश कामत दिसत आहे, तुम्हाला त्यांची सगळी ओळख माहिती आहे. इतरांना मला एक वेगळी ओळख माहिती आहे की मी नेहमी ऑब्झर्व करत असतो की इन्स्टिट्यूशनला शून्यातून वर स्वर्गाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. काय गुण असतील, तर मला एक गुण जो आढळला की मला नेहमी त्यांच्याकडे बघितल्यानंतर एका आपल्या भारतातल्या मोठ्या माणसाचं स्मरण होतं, ते म्हणजे स्वर्गीय मनोहर पर्रिकर. त्यांच्या सहवासात सगळ्यात जवळ असलेला एक माणूस सारस्वत विद्यालयाला चेअरमन म्हणून लाभलेला आहे. त्यामुळे त्यांचे शांत डोक्यानं वावरणं, पुढे जाणं, सगळ्यांना घेऊन पुढं जाणं. मी एवढीच त्यांची स्तुती करत नाही. मी काय सांगतोय विद्यार्थ्यांना, मला हे मी फर्स्ट आलो, मी सेकंड आलो, पुढे मला काय केलं पाहिजे याचे एक ग्रंथ तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी प्रदीप आहे, त्याला मी अगदी लहान स्टुडंट, माझा विद्यार्थीच तो. अगदी घरची परिस्थिती अगदी सर्वसामान्य असताना आज खऱ्या अर्थानं गोव्यामध्ये ज्याला कोट्याधीश म्हणावं, तर तुमच्यापैकी अनेकांची स्वप्न असतील कसं व्हावं त्याच्याकडे शिकावं. उत्तम रीतीनं जीवनामध्ये काम करणारे अशा प्रकारची ही मंडळी आहे. आणि शेवटचा संदेश माझा असा आहे की मी आज घेऊन जाताना कुठला विचार घेऊन जायचा, तर यातले जे अनेक विद्यार्थी बोलले ना, खरं म्हणजे डॉक्युमेंटेशन करण्यासारखं अप्रतिम त्यांनी काही सांगितलं. त्यातनं माझ्या असं लक्षात आलं की खरं म्हणजे हे जे इन्स्टिट्यूशन आहे ना, ते तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल. फक्त गायतोंडे सर आणि प्रदीप जोशीला की आमची इन्स्टिट्यूशन पत्र्याच्या याच्यामध्ये चालू होती. तिकडे जी बिल्डिंग तुम्हाला आज दिसते ना, त्या पत्र्यातून आता गोव्यातलं एक बेस्ट इन्स्टिट्यूशन, जे त्याचं देखणेपण आहे. आणि आता मी आल्यानंतर चकित झालो की मॅनेजमेंटचं रूम आणि सगळे उभे राहतात, हॉल उभे राहत आहेत. तेव्हा हे सगळं जे उभं राहत आहे आणि तुमच्यासारखे विद्यार्थी, शेवटचा एकच संदेश या विद्यार्थ्यांनी दिला तो मला असं दिसतं, नुसते अकॅडमिक्सचे गुण हे एंट्रन्ससाठी आवश्यक आहेत, त्याचा जीवनामध्ये नेहमी उपयोग होईल नाही, त्याच्यापेक्षा पलीकडे काही असावं लागतं. आणि ते म्हणजे काय, तर मला अनेक विद्यार्थी इंटरव्ह्यू देत होते, तेव्हा कोण संगीतामध्ये होता, कोण इलोकेशनमध्ये होता, कोण नृत्यामध्ये होता. तर मला असं वाटलं की आज इथं जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुम्ही अकादमिक एक्सलन्स मिळवलंच आहे, पुढे काय करणार आहात, तर मला असं वाटतं की तुमच्याकडे 4-5 गोष्टी असल्या पाहिजेत. एक, तुमच्याकडे चांगलं गाणं गुणगुणत ठेवलं पाहिजे. मग सूर निराग असं हो म्हणून गाणं चालू होतं, माझ्या लक्षात आलं की सुरुवातीला पेटीचा एक सूर बेसूर असल्यामुळे निरागस सूर धडपडत धडपडत ती बिचारी लावत होते. पण तिनं तो शोधला आणि बरोबर मला वाटतं आजचा संदेश तुमच्यासाठी कुठला असेल,
मला जीवनाचा सूर निरागस लावला पाहिजे. जीवन केवळ नाणी मोजण्यासाठी नाही, गाण्यासाठी आहे. म्हणून गाण्यासाठी काय आवश्यक? एक, तुमच्याकडे 2-3-4 गोष्टी याने ज्या सांगितल्या त्याचं सार सांगतो आहे. ते कुठलं? तुमच्याकडे चांगलं गाणं असेल तर तुमची चांगली वाढी होईल. जीवनामध्ये कम्युनिकेशन स्किल मोठी आहे. चांगलं गाणं हा सगळा जो समारोप आहे माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम असे जे काही कार्यक्रम झाले अशा दृष्टीनं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे चित्र. तुम्ही बघा ना कसे मांडणे केलेले आहे. ज्या विद्यार्थ्याकडे व्यक्तित्वामध्ये चित्र नाहीत ना त्यांना नेत्र नाही, व्हिजन नाही, दृष्टी नाही. चांगलं गाणं पाहिजे, चांगलं चित्र पाहिजे, चांगलं नृत्यही पाहिजे. इथं असणार आहे ज्यांच्याकडे चांगलं नृत्य असतं ना त्यांच्या बसण्यातून, उठण्यातून, बोलण्यातून चांगलं कृत्य आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या मुलांकडे अभ्यास म्हणजे ज्ञान म्हणजे हे याचं सार आहे पुस्तक. ज्यांच्याकडे पुस्तक नाही ना त्यांना मस्तकच नाही. त्यामुळे तुमच्याकडे गाणंही पाहिजे, चित्रही पाहिजे, खेळही पाहिजे, नृत्यही पाहिजे आणि पुस्तकही पाहिजे. हे कसं लक्षात ठेवा? सारस्वत हायर सेकंडरी. सारस म्हणजे सरस्वती, ती तुम्हाला सांगत असते हे सगळं असेल देन यू कॅन लिव्ह अ मिनिंगफुल लाईफ. प्रेयस